हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्री देवेन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता, नाहं कर्ता हरिः कर्ता. राजविद्या राजगुह्ययोगांतो परमात्म तगेल विशेष ज्ञान दितरस अर्जुनाक आणि तो सांगता अन्य देवतींक पूज केल्यार कसलं फल मेळटा आणि परमात्मा पूज केलेलं कसलं फल मेळटा म्हणून सांगताची. तो म्हणतरस अन्य देवता भक्त कोण आसची ये अपि अन्य देवता भक्ताः यजन्ते श्रद्धयान्विता. श्रद्धेरी तांणी अन्य देवतेला पूज केल्यारी तेपी मामेव कौंतेय यजंती अविधिपूर्वकम म्हणले. म्हळ्यार खंयचे देवतेंक पूज करची. गणपती, दुर्गे, इंद्रो, ब्रह्मो अशी रुद्रू अशी खंयचे देवते तांणी पळय इतर देवते म्हणून घेताची, अन्य देवते म्हणून घेताची. खंयचे देवते खातीर पूज करची, कसले एक फला अपेक्षेन पूज करची जाल्यार ती पूज पुरे वचून पावचे देवाकची जाल्यार ते पूजा अविधिपूर्वक म्हणटाची. अविधिपूर्वक म्हळ्यार कसलें म्हळ्यार अन्य खंयचे एक पूजा परमात्मा खातीरची केल्ली म्हूण जाल्यार विधिपूर्वक पूज म्हणटाची. अन्य देवतेंगेले उद्देशान पूज करल्यार त्या परमात्माक पावचे ते गोतना. तशें जाल्यार त्या अन्य देवतेंकच खातीर करचें म्हण लेकून करता पळय तांणी ते वचून देवाक पावता जाल्यार ताका देवाक कशें पावता ते अविधिपूर्वक पावता. विध्युक्त जावन पावना, अविधिपूर्वक पावता जाल्यार अन्य देवतेला पुजे निमती मेळची फल क्षणिक फल आसता. त्यांची परमात्माल पुजेनच कोण फल पावता. परमात्माक पूज केल्यार कसलें शाश्वत फल मेळचें म्हण म्हणटा. तेदना आमकां एक संशय येता कसलें अन्य देवतें खातीर श्रद्धेन आमी यज्ञ यागादी केल्यार ताका फल ना मेळ्ळें, शाश्वत फल ना व्हडलें जाल्यार ताका फल ना मेळ्ळें म्हण म्हणटना कृष्ण ताका एक स्पश्टीकरण दिता. तें कसं पळोवया आमी. अहं हि सर्वयज्ञानां भोक्ता च प्रभुरेव च न तु माम् अभिजानन्ति तत्त्वेनातश्च्यवन्ति ते. कृष्ण अर्जुनाला सांगतरस अहं हि सर्वयज्ञानां भोक्ता च प्रभुरेव च. हामची खंयचे यज्ञ यागादी करची ते यज्ञ यागादीचे हविस्सो घेवचे भोगताय हामची इतक म्हळ्यार सर्व देवतेंकय प्रभू आवची यजमान आवची जाल्यार हांव कोणाकय गोतना न तू माम अभिजानंती. म्हाका कोणाकय हापणची सर्व देवांक अधिपती जावनस म्हणून गोतना नशी आवची सर्व यज्ञाचे हविस्सो भोगतार म्हणून गोतना नशी म्हाका अविधिपूर्वक जावन पूज करताची न तू माम अभिजानंती. म्हाका समजता यथार्थ जावन म्हाका अर्थ करूंक ज्ञानान दिल देखून यथार्थ जावन म्हळ्यार तत्वेन माम अभिजानंती यथार्थ ज्ञान मेगेल ना देखून ततः च्यवंती ते. च्यवंती म्हळ्यार जारून पडचें, निसरून पडचें. खंय निसरून पडता तो हें जनन मरण म्हळ्यार संवसार चक्रांत तो वपास निसरून पडटा म्हूण सांगून परमात्मा सांगता. ते कसलें म्हूण विस्तृत जावन आमी पळोवया. समस्त यज्ञ याग ताका एक हविस्सो घालताची आज्य म्हूण म्हणटाची वयव्या ते हुत दिवचे म्हणटाची. परमात्मा तशें जावन आहूत म्हणटाची. तशी हुत आहूत ताका आह्वान करून बैसून ताका हुत दिताचे आमी. तशी समस्त यज्ञ यागाचे हविस्सो स्वीकार करतलो परमात्मूची. खंयचे देवतेला उद्देश जावन यज्ञ याग करो त्या देवतेला अंतर्यामी जावन आशिल्लो परमात्मो ते पूज स्वीकार करता. खंयचे देवतेक आमी पूज करूं पुरोची, खंयचे देवतेक आमी आराधन करूं पुरोची त्या आराधना पूजा खंयचे देवतेक जवो ते स्वीकार करचे कोणे. अहम
अहम ही आपण स्वीकार करता म्हणून म्हणत पळय परमात्मा अर्जुनाले कसं कतीरते खंचकी एक देवाल कतीर आता खंचकी देव म्हणा कसं नाही गणपतीश्च पुरो रुद्रश्च पुरो दुर्गश्च पुरो ब्रह्मश्च पुरो वरुणश्च पुरो इंद्रश्च पुरो खंचे एक देवाल कतीर पूज करतना कृष्णान कसलं त्या स्वीकार करचे नव्हे समवेते आता आम्ही कोणाला की एक वंटेचे कान खाल्ल्यावर जत नव्हते ते समूमे म्हणताना कृष्ण सांगता संमत इत्याक म्हणणारी अहम प्रभुरेवच आवची यजमानो खंच्याचे सर्व देवतेंक समस्त विश्वाक सगळे ब्रह्मांडाक मात्र नाही कोण कसल यज्ञ करता ते यज्ञाचे अधिपती आवाची ब्रह्माग्नौ ब्रह्मणा उतम ब्रह्म हविही आजी पशी पुढे जला पळे या विषय म्हणताना यज्ञांतुल यजमान हावची यज्ञाच्या प्रभू यावची सर्व भोगतार हावची हुतय आवची अग्नी हावची सांगूच नव्हताणे तशी आत्ता त्या यज्ञाक प्रभुरेवच आवची यजमानो तस जलरी यजमानु तो जलल दिकून पुरय तक्का घेवची या कशी ताणे घेवची म्हणून म्हणा कशी पळय आता एक कबड्डी खेळताची चेडू वय वे कबड्डी खेळताना खंचकी एक टीम गेलवता एक टीम सलवत म्हणले क्या त्या गेलवलेल्या टिमाची कबड्डी कितली प्लेयर्स असत तितली प्लेयर्स स्टेजार चोण वताच वे ना नमे कोणाक प्राईज दिवचे ते गेलवलेल्या टिमाचे कॅप्टनाक एकल्यान वचून कॅप्टनान एकल्यान वचून ते कप घेतल्या पुरो मागीर पुरय नाही त्या कप घेवन नांचोची कसले करूची जाल्यार रे प्राईज घेवची कोणे त्या टिमा कॅप्टनान ताण घेतला रे त्या टिमाचे सर्व जनान घेतल्या वरीची म्हूण तशी हांगाय तशीची परमात्मो सर्व जनांक गेल कॅप्टन तो तश चावन खंयचे देवतेक कसं दिल्या रे त्या पावचे ताकाची ताणे घेवचे तशी कशी ताणे घेवचे गणपती भितरी अंतर्यामी जावन परमात्मो बसला दुर्गेले अंतर्यामी जावनूय परमात्मो अस तशीची रुद्र ब्रह्म इत्यादींगेल अंतर्यामी जावनूय परमात्मो अस म्हणतना परमात्मो प्रति एक शरीराचे यजमान प्रति एक शरीर प्रति एक पिंडांडाचे यजमान म्हणताना त्या पिंडांडा भितर आशिल्ले परमात्मान सर्व स्वीकार करचे सहज नव्हे तशी गणपती भितर असुचो अंतर्यामी जावन आशिल्ले परमात्मा गणपतीक दिलेली पूज तो स्वीकार करता त्यांची दुर्गेल अंतर्यामी जावन आशिल्ले परमात्मा दुर्गा पूज स्वीकार करता हें कसं कतीर पुराय आतां एक उदाहरण आमी सांगचें जाल्यार आतां आमगेल्या घरांतू सर्व रितीचे यंत्रोपकरण आस ग्राइंडर मिक्सर कसले लेक्या तुमी पुरे आस फॅन आस फ्रीज आस तशी एक फॅक्टरी म्हणटना मस्त यंत्रोपकरण आसता त्या पुरे यंत्रोपकरणाक एक करंट पास जावूं बा खंयचे यंत्र काम करता जाल्यार करंट जावूं तशी करंट म्हणलेले हांगा परमात्मस पळय करंटा काम करता यंत्रोपकरण पुरे कसं नाही देवते म्हणले वता आमी आतां यंत्रोपकरण पुरे आसा मेन करंट नानतल्यार ते पुरे चलतवे सगळी मॅशनरी पुरे रपता फॅक्टरींत कसलें काम जायना कित्याक तांचो मेन करंट ना करंट ना नतले कसले जे तशीची परमात्मा मनशांक गेले मान्य देवतेंक गेले अंतर्यामी जावन आस तो भितर आशिल्ले अंतर्यामी जावन आशिल्ले परमात्मान सर्व करून घेवचे सगळी तुच्या करता आनी करविता म्हणटाना सर्व देवतेंक गेली शक्ती परमात्मुची कशी पुरा यंत्राचे करंट असल्यार मात्र यंत्र चलची की तशी पुराय देवतेंगेले अंतर्यामी जावन आशिल्ले परमात्मो थंय आसल्यार मात्र ते देवतेल करीन तो काम करून घेता जाल्यार आतां पळयाची एक फॅक्टरीन तो पुराय यंत्र काम करताच म्हणले क्या त्या करंट ताका एक बिल्ल जाता वय बिल्ल जाताना ते यंत्राले वचून आमी बिल्ल दवरताच वय ते मिशनरीला वचून आमी बिल्ल दवरता घे तूं व्हड मिशन तूं मस्त करंट खाल्लें हें बिल्ल तूं भरका हें सानची मिशन हाका मस्त करंट नाका हाका सान बिल्ल म्हूण फॅक्टरीन तूं कितली यंत्र आसाची कितली मिशनरीज आसाची ताका पुरे विंगड बिल्ल दिता हांवें ना करंट बिल्ल खंय बांदूचें इलेक्ट्रिसिटी ऑफिसा वचून बांदूचें
त्या पुराय यंत्रोपकरणाक विंगड विंगड बिल्ल मोरून बांदूच्या वचनाची सगळीच फॅक्टरीन तूं कितले मिशनरीज आसा ताका पुरे मिशिनांक एक बिल्ल जावन ते बांदूचे एक कडेन खंय इलेक्ट्रिसिटी ऑफिसाक वचून बांदिताचे आमी वयवे KEB हांगा आमी हांगा KEB म्हणटाचे कर्नाटका इलेक्ट्रिसिटी बोर्ड तशी ते स्टेटाचे इलेक्ट्रिसिटी बोर्ड थंय ब्रँच आसा सची थंय वचून आमी करंट बिल्ल बांदिताची तशीच हांगा आतां ते खंयचेय मिशनरी म्हळ्यार हांगा आमी देवतीपुरे मिशनरी करंट परमात्मा म्हणल्याक लापल्या म्हणटना खंयचेय मिशनरी जेवो ताजी कसं की करंट बिल्ल येयलें तें कोणाक तशी खंयचेय देव काम करचे त्या करंट बिल्ल खंय ते मेन देवा लागीं कोण सगळे ते यंत्राक कोण चालक शक्ती दिता करंट वय बाय तशीच हांगा सर्व देवांक चालक शक्ती जावन कोण आसा परमात्मा तशें जावन कशी करंट बिल्ल आमी इलेक्ट्रिसिटी बोर्डा भरताच की तशीच हांगा सर्व देवतेंगेले सर्व कामय नियंत्रण करचे करंट रुपार आसूचे परमात्मान ताजे खातीर आतां कळ्ळें न्हय सर्व देवतेंकय चालक शक्ती कशी चालक शक्ती करंट यंत्राचे तशीची सर्व देवतेंगल चालक शक्ती परमात्मूची तशें सर्व पूज घेवची ताणेची सर्व आराधने खंयची देवाक आराधन केल्यार रीत पावचे ताकाची ताजे खातीर परमात्माक सर्व यज्ञ भोगतार सर्व यज्ञाचे प्रभू आस आपण जावन आस म्हूण सांगून ताण म्हणजे सहज जालें तें वयवे आशिल्लो विशय जालो ब्रह्म रुद्र वरुण इत्यादी देवतेंगल अंतर्यामी जावन परमात्मोस तोची सर्व देवतेंगेल चालक शक्ती तशें जावन सर्व पूजाई परमात्माक समर्पण कोरका जाल्यार हें पुराय जना गोत्तस्वे ना इतें गोतना न तू माम अभिजानंती न तू माम तत्वेन अभिजानंती म्हाका यथार्थ जावन कोणेय अर्थ करून घेनी सम म्हाका कोणेय अर्थ करून घेनी पुराय जन कसं लागताची म्हळ्यार विघ्न निवारक गणपती तशें विघ्न निवारण जावं गणपतीली आराधना कोरका दुर्गती परिहार करचे दुर्गेन म्हणटा दुर्गाली आराधना कोरका अशी पुराय आमी लागता जाल्यार कोरका इतेक म्हळ्यार क्षिप्र प्रसाद तांणी पुराय आतां परमात्मो तो आमकां मेळूकय वेळ वता ताणें आमगेले वयर अनुग्रह करूंकय वेळ वता ताणें आमकां जाय जाल्यार दिवच्याकय मस्त वेळ वता फल दिवच्याक जाल्यार इतर देवती पुराय वग्गी प्रसन्न जाताची आनी वग्गी वग्गी फल दिताची म्हणटना अन्यक कसं म्हळ्यार खंयची देवाक कसल कॅपेसिटी आसा तेय जावं जाल्यार आमी त्याच देवाला निमकां म्हण न्हय परमात्मान ही वेवस्था केलेली म्हणटना विघ्न निवारक गणपतीची तशें घरांत तुका एक चांग कामां विघ्न येता म्हणजे जाल्यार आमी गणपतीली आराधना करचें विद्यादायिनी सरस्वतीची तशें जावन विद्ये प्रारंभ करता जाल्यार आमी सरस्वतीली आराधना करचें पावस दिवचें पर्जन्य तागेली आराधना करची पावस जाय म्हण जाल्यार हें पुराय देवान केलेली वेवस्था ही जाल्यार कोण हे अन्य देवतेक आराधना करतकी ते उद्देशाक जाल्यार तांगेल्या मनांत ते देवतेंगेल आराधना करता तेच देवते खातीर आमी करचें म्हूण मना आसना नशी ते देवल अंतर्यामी जावन परमात्मो आसा ही पुराय पुजा परमात्माक पावता म्हूण सांगून आमी आराधना केल्ली म्हूण जाल्यार ताका यथार्थ ज्ञान म्हणचें ना नातल्यार कसलें म्हळ्यार तांणी विंगड देव परमात्मा विंगड तशी पुराय आमी लेखताची परमात्माला अंगान तूच हे पुरे देवते दिसताची म्हळ्यार विश्वरूप दर्शना म्हळ्यार पुराय देवतेंक अधिपती कोण जालो सर्वोत्तम देव कोण जालो परमात्मा न्हय तशी हांगा सांगता तो तत्वेन माम अभिजानंती न माम अभिजानंती न तू माम अभिजानंती कशी तत्वेन म्हाका यथार्थ जावन कोणेय अर्थ करून घेनी कोणेय म्हाका सम अर्थ करून घेवनी तशी तो सांगता न तू माम अभिजानंती तत्वेन ततः च्यवन्ति ते न तू माम तत्वेन अभिजानंती ततः च्यवन्ति ते म्हाका यथार्थ जावन कोणेय अर्थ करून घेनी देखून ततः च्यवन्ति ते तांणी ते ज्ञानहीन जाल्यार देखून तांणी जन्म मरण चक्रांत च्यवन्ति म्हळ्यार पडताची म्हूण सांगून तो सांगता हांगा परमात्मान सांगचें कसलें म्हळ्यार नाना एक आशेची आसक्ती
मस्त जनाक असता आता एक मनुष्य जावन जन्म आयली नंतर पुराय जन अज्ञानी म्हणणं अज्ञानी जन चढ तांतुई आसक्ती काम क्रोध इत्यादीक दास जावनसूची जन हांग चढ तशी कोणाक नाना रितीची आशी अपेक्षा सकड आस पळय तांकां परमात्माल ज्ञान खंडित मेळ इत्या म्हळ्यार आशिल्लें आयुश्य तांकां तें सूख भोगूंक पावना तांगेलें मस्त सूख अस तांकां आनिकी मस्त सकड कामनस मनान तूं त्या पुरयसून घेवका म्हळ्यार आशस म्हणटना तांकां परमात्माल ज्ञान जत्वे ನಂಚಿನ ಇತರ ದೇವತೆಂಕ ಚಿತಾన్ని आराधन करताची जाल्यार ही सर्वांगेल अंतर्यामी परमात्मूची म्हूण सांगून कोणाक कळटा तो मनीशो धन्य म्हूण सर्व जनांगेल सर्व जिवांगेल अंतर्यामी जावन आसूच परमात्मू हें अणु बृहत क्रशः स्थूलः म्हूण सांगून विष्णू सहस्रनाम म्हणटा पळय अणु सावन अणु इतली सान जिवांत तो व्याप्त जावन आसा परमात्मा बृहत हस्ती इतले व्हड जिवांत आसा तशी क्रश स्थूल सपुर थोर मस्त नानाची जीववैविध्य आसा पळय तांत पुरायंत परमात्मू अंतर्यामी जावन आसा हें कोणाक गोतना अज्ञानींक तांकां मुक्ती ना म्हूण सांगताची आतां आमकां हे श्लोकान कसल करता म्हळ्यार कोण अन्य देवतेंगेले आराधक आसची तांणी ते देवतेंक पावताची जाल्यार तांणी केल्ले पूज मात्र म्हाका पावता म्हूण सांगून हांगा परमात्मान सांगलें बरी जाल्लें आया देवतेंगेले आराधक म्हळ्यार कोण हांगा सांगलां अन्य देवतेंगेले आराधकांत दोनी भगेची जन आसाची दोनी कॅटेगरी खंयचे एक ते देवाक आराधन करतले जन ते देवांक आराधन करतले तशी आतां कशी गणपतीला आराधक तांणी गणपतीची सर्वोत्तम म्हूण लेखताची सृष्टी स्थिती लया कारणूची गणपती म्हूण लेखताची गणपतीक परमात्मा म्हूण लेखतात तशी दुर्गे कशी म्हूण म्हळ्यार ती आमगेले दुर्ग म्हळ्यार कश्ट निवारण करच्याक येयली ती तशी तिणें एक तिगेल खातीर आमी दुर्गा नमस्कार करचे म्हूण आसा आतां ते देवाल आराधक कसो करताची गणपतीक तोच सर्वश्रेष्ठ म्हूण सांगून लेखून घेताची गणपती सर्वश्रेष्ठ सृष्टी स्थिती लय हें करतलो ही गणपतीची म्हूण सांगून लेखून आमकां येवन सांगतात वैभय तशीच दुर्गे हीच पुरे म्हूण सांगून हिणेची आमकां वयर घालचे हिणेची आमगेले दुर्ग परिहार करचे हिणेची रक्षण करचे हिणेची सगळे जगत्याचे सृष्टी स्थिती संवार करचे हिणेची म्हूण सांगून लेखताचे हें अशी आराधन केल्यार कसल जाता आतां एक घरांत 10 जन आसा म्हूण लेखया त्या 10 जनांतूय तांणी तांगेले एक मालगडो म्हूण म्हणलें आसता कुटुंब यजमान वय ते कुटुंब यजमानाक वचून एक कसलें एक आमगेले घरा फंक्शन जाल्यार वचून त्या कुटुंब यजमानाक इन्विटेशन दिवन तूं सर्व जनां घेवन येवका घरांतुले म्हळ्यार जाल्लें तो घेवन येता शिवाय त्या कुटुंब यजमानाक सांगना नशी एक घरा भायर सांच्याल्लो खेळटरस म्हगे रे तुगेले आज्या व्हरून हें इन्विटेशन दी येवका म्हूण हांव सांगलां म्हण सांगून घरा बागला येवन घरा आंगणा येवन सांगना नशी वचचें पळय तें एक व्हड चूक जाता तशी हांगा कसो जाता म्हळ्यार आतां घरा एक यजमान आसला रे ते घरा यजमानाक खंयच्याकय सांगनी खंयच्याकय मुख्यस्त जावन लेखनी बरलेल्या जनाक यजमानाल वरीची म्हूण लेखला रे त्या घरा कितलो गोंदळ जाता पळया कशी ते 10 जन आसला रे 10 जनां एकलो यजमान आसता तेच जाणा ते यजमानाक वचून प्लीज केलें म्हूण जाल्यार हे संतोश केलें म्हूण जाल्यार वरलेले पुरो जनां संतृप्त जाता ते सोडून यजमानाक तागेले इतल्या सोडचें आनी ते घरांत विंगड कोण आसा सदस्य तांगेल्या पुरय चंद करून तूं गेल निमती हें घर चलता मराया तूं नानातल्या कसं जाता आशिल्लें म्हणून
तितले सांगचे जेव्हा अन्यकल्याला वचून तू सगळे घरा जायशील सामान वेंचून कोरण हाडता दिकून कितले सकाळी घर चंद कोण दवरला कितले आहार सामग्री वेस्ट जायना नशी पळिताची खंय कसल ऊणस म्हण पळोवन तू हाडता तू आशिल दिकून या घर अन्यकल्या वगळशिले अन्यकल्या तशी कितली काम करता तू घराचे पुराय जबाबदार होऊन घेऊन कितले काम करता म्हण अन्यकल्या वगळसूचे अशीची वगळसून आमकां पुराय जन जाव का आमगेल कसं की फायद्या खातीर आमी तांकां पुराय वगळसूचे जाल्यार रे तशी जाल्यार एक घरांत 10 जन आसात 10 जनांकय तूच यजमान जावं आशिल्लें तूच सर्वश्रेश्ठ म्हणून वगळशील म्हणलें क्या त्या एक दीस त्या 10 जन एकाकल्या नासतना ताका आगेलें वगळसूचें ना आक्का तागेलें वगळसूचें तशी ना पुराय जनांक वगळसूं मोचांग जल्लो जाल्यार एक दीस त्या कुटुंबीन 10 जन ಒಟ್ಟು मेळनात म्हणून ते दीस कसं जाता ना म्हाका सर्वश्रेष्ठ म्हणून ताणें सांगलां म्हण ना बा तुमी गेला येवन तशीच मुकलो आनी तो कसं जाता दोनी त्या मनशाला हे दोनी एक हाजे फलक कसले म्हण एक त्या मनशा वयरची विश्वास हे यजमानाक गेल्लो कळ्ळें म्हळ्यार तेदन कसं जाता तो कसं म्हणटा ताका श्रेष्ठ म्हणलें म्हाका श्रेष्ठ म्हणलें अन्यकल्या पुराय जन तांणी श्रेष्ठ म्हणून सांगून घेवन पुराय वट्ट मेळटना ताका आतां कोणा वगळसूचें म्हूण कळना पळय तेन्ना तो शिरकलो वय तशीची तेदन कसं नाही अन्य कसं म्हळ्यार प्रति एकल्याला म्हणा हांव सर्वश्रेष्ठ हांव ना नातील जाल्यार ह्या घर चलना म्हूण म्हळ्यार भावना त्या मनशान घाल्ली न्हय ताजे निमती कसं जाता म्हूण म्हळ्यार त्या जनांक पुरय आपण श्रेष्ठ हांव ताणें सांगिल्लें कसं आयकूं का हांव सर्वश्रेष्ठ हांव सांगिल्लें तशी जाय जाल्यार ताणें आयकूं का असल एक मनान तूं प्रति एकल्याला जनालान तूं येता न्हय त्या वेळाक तांणी त्या घरांत गोंदळ जाता एकल्यान सांगिल्लें आयकनाचें एकल्यान सांगना 10 जनाले 10 नमने ओपिनियन एका घरांत अशी जाल्यार त्या ओटोवचे एक नमने घरांत गोंदळ जाल्लो एक कसं म्हणचे ते घर एक बेतून वचाक अशी जाल्लें पुराय ओटो राबनाचें कोणें एकल्यान मन एक कडेन जाल्लें एक ते अन्य कसं म्हळ्यार 10 जन ओट्ट बसतना ह्या मनशान मेळ्ळी म्हूण जाल्यार तेदन तांगेल मनान तूं न्हय म्हाका तूं आशिल्ली देखून घर चलता म्हूण तूं सांगिल्लें न्हय आतां पळय आनी म्हाका कशी सारका तेन्ना अन्यकलो ना ताणें म्हाकाय सांगलां म्हूण प्रत्येक एकल्याला मन आयलां रे ताका दपटान घाले इश्नांची तशीच देवतेलान तूं हे विशय आसता आतां ताजे खातीर आमी देवाक सर्वश्रेष्ठ म्हणून का म्हळ्यार ना देवते आमगेले उलटा केन्नाय कशी म्हळ्यार देवतेलान तूं हे पळयना आतां जनालान तूं घरांत 10 जन आसून 10 जनां एकल्यान वगळशील म्हळ्यार 10 जनांकय खूश जावन हांव श्रेष्ठ म्हळ्यार भावना येता पळय देवतेलान तूं तें येना ते देवतेंक प्रति एका तुची ओड म्हूण आमी विष्णू पशी तुची सर्वश्रेष्ठ म्हळ्यार घरा यजमाना पशी तुची ओड म्हूण थंय सांगल्या बरें हांगा विष्णू पशी तुची सर्वश्रेष्ठ तुकाच आराधन करचें तुका शरण येवचें विंगड देवून म्हाका तुगेल्या पशी वयरचें म्हूण आमी म्हणली म्हूण जाल्यार देवतेंक तांकां कोपू येता कित्याक म्हळ्यार तांणी समीत विष्णू सर्वश्रेष्ठ म्हूण ओपून घेतला वो कोण आमकां तूं तागेल्या पशी वयरचें म्हूण सांगता दोश जल न्हू तें म्हूण सांगून ते देवांक पुरे बेजारू जेवचो पुरो कोपू येवचो पुरो तशीच आतां एक घरा यजमानाक मात्र जाय जाल्यार गौरव आदर अभिमान केल्ली म्हूण जाल्यार तें घर शांत आसता पळय तशीच कृष्णू सर्वश्रेष्ठ म्हूण म्हणली म्हूण जाल्यार वरलेले देवतेंक पुरे शांत आनी तृप्त जातात तांणी देवते विशयांत पुरे नारायणू सर्वोत्तम म्हणून देवते पुराय जनय ओपवल्यांची तशें चावन तांणी कसं करतात तांकां दिलेली पूजा तांणी विष्णूकच अर्पण करताची विष्णू सर्व जनाक ते म्हळ्यार त्या पुजा घेतिल्लो विष्णू तो पूज केल्लो कोण आसा पळय ताका फल त्या देवतेला करीन विष्णू दिवयस दिता शिवाय फल दिवचे विष्णूनाची ताणें आतां गणपतीक आराधन केलां म्हण जाल्यार त्या मनशाक गणपतील करीन फल दिवयता तेची ताणें रुद्राल आराधन केलां म्हण जाल्यार ताका रुद्राल करीन फल दिवयता ब्रह्माल आराधन केलां म्हण जाल्यार ब्रह्माल करीन फल दिवयतलो परमात्मूची तशी पुराय जन विष्णू पुराय जनाक तांगेले पुजेक समजावन फल दिता आतां परमात्माला आराधन केलेल्याक परमात्माक आश्रय केलेल्याक जनन मरण ना इतर देवतेंगेले आराधकांक जनन मरण आस म्हणून म्हणली न्हय तशें जाल्यार उपासना स्वरूप कशें आसता ताका ताजी भावय कारण जाता म्हळ्यार
आत उपासनाक हे विंगड देवतेला आराधन केल्यार जनन मरणस परमात्माला आराधन केल्यार जनन मरण ना म्हणली पळय तशें जाल्यार उपासना खंयची खंयची देवतेक आमी करताची तशी ते स्वरुपाक ते फल म्हणस ते स्वरूप उपासना स्वरुपाक ताजे भाव कारण जेत फल मेळच्याक म्हूण म्हणलेले एक संशय आमकां येता पळय परमात्मा ताजे खातीर सांगतरस वै कशी यान्ति देवव्रता देवान् पितॄन् यान्ति पितृव्रताः भूतानि यान्ति भूतेज्या यान्ति मद्याजिनोपि मां म्हणटा म्हळ्यार कशी देवतेक आराधन करलेल्या जनांक देवते मेळटाची पित्रांगेल आराधक पितृलोक पावताची भूताराधक भूतांकची भूत म्हळ्यार दैव म्हणटा पळय क्षुद्र शक्त्यो तांकां पावल्यार कोण परमात्मूची सर्वोत्तम म्हूण आराधन करता तांकां परमात्मो मेळटा म्हूण सांगून हांगा परमात्मो सांगता म्हळ्यार ते देवतेंक तांणी सर्वोत्तम म्हूण कोण आराधन करता पळय ते देवतेंगेल लोक तांकां मेळटा म्हूण म्हणलें तशें जाल्यार थंय कश्ट आमी इतले खातीर विंगड अन्य देवतेंगेलें आराधन करच्या नज म्हणून करच्या नज म्हणलें परमात्मान न्ही कोरयेत कशी करूं नज म्हणना जाल्यार ते देवतेंगेले एक अंतर्यामी जावन परमात्मो ते फल घेता म्हूण म्हणलेलें आनी फल आमकां दिवचें परमात्मान म्हणलेलें भावनेर केल्यार ती आराधना श्रेश्ठ शिवाय ते देवाची सर्वोत्तम म्हूण सांगून आराधन करलेल्या जनाक ते देवतेंगेले लोक मेळटा तांणी तेच्यात गणपतीला आराधन करून गणपती सर्वश्रेष्ठ गणपती सर्वोत्तम सर्व करचे गणपतीन सृष्टी करचे लय करचे स्थिती पालन करचे सर्व गणपतीन म्हूण सांगून कोण गणपतीक आराधन करतकी त्या रिती परमात्माला विषयू नानशी कोण गणपतीला आराधक सकी तांकां गणपत्य लोक म्हूण मेळटा तशीच ब्रह्माल आराधकांक ब्रह्मलोक मेळो पुरो दुर्गेल आराधकांक तिगेल कंचकी एक लोक मेळटा तशीच रुद्राल आराधकांक कैलास मेळो पुरो शिवलोक मेळो पुर्णे मेळटा जाल्यार खंयचेच देवतेंक आराधन केल्ले ते लोक मेळटा इति जाल्ले तो लोक मेळ्ळा इति जाल्ले थंय कसले मस्त कश्ट इत्याक आमी कसल्यार आराधन करूनच ते देवांक आराधन केलें म्हूण जाल्यार मस्त कश्ट जातवे आमकां त्या लोकांत कश्ट म्हळ्यार कश्ट ना कसले ना थंय तांणी सुख भोगताची जाल्यार पुराय देवतेंक एक आयु प्रमाण म्हणस कळवे सर्वोत्तम आनी सर्वश्रेश्ठ आनी केन्नाय सुचो शाश्वत सनातन म्हूण म्हणलेलो देव अव्यय म्हणलो देव परमात्मा मात्र बरलेले पुराय देवते व्ययची अव्यय न्हय तांणी ब्रह्मादी देवते दुखून सर्व जनाक आयुश्य ब्रह्माक ब्रह्मकल्पा इतले आयुश्य रुद्राक तागेल म्हणलेल कसं की आयु प्रमाण इंद्राक तागेल म्हणलेल कसं की एक आयु प्रमाण हें पुरे हुद्दो तशी ते काळचे तर रिटायरमेंट म्हूण आसता पळय तशीची त्या वेळाक तांकांची थंय शाश्वत लोक न्ही तांगेलो म्हणटना थंय चमकलेल्या जनाक वपास भुंयचेर पुनरावृत्ती आसची वपास तांणी हांगा भुंयचेर जन्मा येवच्याक तशीच आतां पित्र आराधकांक पितृलोक मेळटा म्हणून परमात्मान कसो ते पित्रांगेल आराधना म्हळ्यार पितृश्राद्ध म्हणटाची पिंड तर्पण इत्यादी करचे श्राद्धादी कर्म करचेची पितृ आराधना आतां आम्ही वर्षा एक पर्यंत आमगेले आम्हाला पुरे श्राद्धादी कर्म करताची वय वर्षा एक दिसू तांगेल तिथीक मात्र निजावन एक संवत्सरांत कितले के पर्यंत श्राद्ध कोरका म्हणस पितृश्राद्ध तर्पण सकट दिवका म्हणस पर्व दिवसांतू तशीची अमास मागीर सुत्ता पुनव तसल पुरे परवाचे म्हळ्यार परबे दिवस म्हणटाचे आमासेक मागीर ग्रहणा वेळारी मागीर चंग दिसाक मागीर तीर्थक्षेत्रा वतना पितृश्राद्ध कोरका तर्पण दिवका म्हणस मात्र न्ही शुभ कार्य घरांत जतन पळयाची विवाह उपनयन घरा वक्कल कसले जावं नांदी कांडवरचे म्हणस नांदी देवता पुजा म्हणून 10 दीस पुढे ते कोणाक त्या पित्रांक तिरची तंतु पळया कुरव्यांतू कसल सकट दवरताची कंडण मुसल म्हणची ताका मुसल
ते आपले भात कांडूची तसले आपला पिठनी कांडूच्या दवरता आपल्या कांडण म्हणटाची त्या दवरताची ताका मुसल आयुध म्हणजे कोयती दवरता जेव पेस्काती दवरताची या पुरे आयुध कोणाले मुसल आयुध कोयती पेस्काती पुरे यमदूतांगेले आयुध ते पुराय दवरून तशी पित्रांक आपोवन नांदी कुरवेंतो तांकां बसून म्हळ्यार कसं कोत्ता सोय आजी दुखून 10 दिसाक हांगेक शुभ कार्य जाता देवा जाता म्हणटा पित्रांक सांगून कसले घरांत सुतिका इत्यादी येना नशी पळोवका म्हूण सांगून त्या पित्रांक आपोवन बसयताच पळय ताजे खातीर ताजी त्या दना तांगेले एक आराधना करचें आसा तशी हे पित्रांगेले आराधनेन कसं जाता पितृलोक मेळटा पितृदेवतेंगेले आराधनेन हांग जाता जायना म्हणना जाल्यार पितृलोकाक वतात तेवय नश्वर लोक कशी आतां पितरांगेले आराधनेन बरी जाता म्हळ्यार कसं न्ही पळया आतां आमगेले ब्राह्मण रितीरी पिंड श्राद्धादी तर्पण करतना थंय 3 पिंड दवरताची वयवे 3 अन्नाचे पिंड दवरून आराधन करता पळय वर्शिकांनी घरा जेतना सम पळयल्यार ह्या मना वतना 3 पिंड कोणाक ते एक अन्नाक कर्त्र कोण आसा कर्त्र ते श्राद्ध काम करतलो तागेले अन्नाक आज्याक आनी पिज्जाक 3 पिंड दवरताची तांतूं ताजे निमती आमकां कसले म्हळ्यार आमकां आयुश्य धन संतान सकट मेळटा म्हणटाची पितृदेवतेंगेले आराधनेन कशी अन्नाक तर्पण दितना आन संतुश्ट जावन त्या कर्त्राक म्हळ्यार पुताक अपार धन मेळ्ळो म्हणून तो देवालय मागता कसल्याक म्हळ्यार धन मेळ्ळ्यार मात्र ताणें ते श्राद्ध इत्यादी कर्म करीत वयवे श्राद्ध कोरका जाल्यार धन जावका न्हू नानतले जतवे तशीच आज्जू कसं मागता त्या कर्त्राक म्हळ्यार तागेले नातून बैसून कर्त्र श्राद्ध कर्त्र ताका संतान दी देवा म्हूण मागता संतान दी देवा म्हूण देवालय मागता जनार्दन देवालय इत्याक ताका संतान जालें नातवां संतान जालें हाका ती आनीक मात्या वचूत तिलोदक मेळटा वयवे आनी पिज्जू कसो मागता देवालय त्या कर्त्राक नातवाल पुताक कर्त्राक तो आयुश्य मागता इत्याक म्हळ्यार ताका कितली काळ आयुश्य आसा तितली काळ हाका पिंडारी उदक मेळटा अशी पितृदेवते तांणी देवालय मागताची आनी कोण पितृदेवतेल आराधक आसा तांणी पितृलोका पावताची म्हूण म्हणलें आनी भुतांक आराधन करतले जेन्ना कसले जाता ते सांगता भुतानी यांती भूतेच्या भुताल आराधक कोण तांकां कसले लोक मेळटा हे आमी पायचे दिसाचे भगवद्गीतेंत पळया आजी सांगिल्ले भगवद्गीतेचे हे विशयो परमात्माले गुरुंगेले चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयेत् तत् श्री हरिकृष्णार्पणमस्तु।